हो बाबा आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा. अरे या संजय शिरसाटाचं करायचं काय? अरे या संजय शिरसाटाचं करायचं काय? अरे या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? अरे या संजय शिरसाटाचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिगुरू लवंगे साळवे यांचा, डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा, रणजित दांडेला न्याय, रणजित दांडेला न्याय, रणजित दांडेला न्याय. कोण म्हणता देणार नाही? कोण म्हणता देणार नाही? घोषणा चालू आहे घोषणा. तुम्ही इकडे समोर काय सांगणार, काय मागणी आहे? माझ्या पतीची 1 तारखेला हत्या झालेली आहे आणि त्यांना मारले गेलेलं आहे चाकूसुरेनी आणि त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, शाळाही तुटली पाहिजे आणि माझा न्याय मला मिळाला पाहिजे. माझ्या लेकराला मला सरकारने याच्यावर कारवाई लवकर केली पाहिजे आणि माझा हक्क मला दिला पाहिजे आणि लेकराचा विचार केला पाहिजे. माझ्या सगळ्या गोष्टी मी 3 लेकर आहे माझे सर, त्यांना अटक झाली पण त्यांना शिक्षा कडक झाली पाहिजे, त्यांना फाशी सुद्धा सादर झाली पाहिजे लवकरात लवकर. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुजाता रणजित दांडगे. काय सांगाल आपण आज निदर्शने करत आहात, काय प्रमुख मागणी आहे आणि कशा संदर्भात? आज आम्ही अण्णाभाऊ साठे फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन ठेवले आहे. आमची प्रमुख मागणी आहे तर दिनांक 1 जानेवारी रोजी रणजित सुधाकर दांडगे या मातंग समाजाच्या तरुण युवकाचा निर्गुण खून करण्यात आला. खून केल्यामुळे त्याच्या कुटुंबावर आज अत्यंत उपासमारची वेळ आलेली आहे. आमची शासनाला या निदर्शनाद्वारे मागणी आहे की शासनाने या पीडित कुटुंबाला, पीडित महिलेला किमान 30 लाखाची आर्थिक मदत केली पाहिजे. कारण की परभणी बीड मध्ये अशी मदत शासनाने पीडिताला केलेली आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की पीडिताला न्याय मिळाला पाहिजे, हिला बी आर्थिक मदत मिळाली पाहिजे. जे मारेकरी आहेत त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. आणि जी महानगरपालिकेची शाळा आहे त्या ठिकाणी जे लोक नशेखोरी करतात, त्या ठिकाणी नियोजन करतात, प्लॅन करतात, ती शाळा सुद्धा उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी सुसज्ज असा दवाखाना वगैरे या लोकांसाठी, नागरिकांसाठी केला पाहिजे, अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. यामधील आरोपीचा अटक आहे? हो, आरोपी अटक आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. चांगल्या चार्जशीट वगैरे बनली पोलिसांनी तर त्यांना फाशीची शिक्षा लागेल. नुसतं अटक केली म्हणजे काम झालं असं हे होणार नाही ना. काय नाव? मी राजू भालेराव, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे फाउंडेशन.